चला तर गाईज सकाळ सकाळी ओमकार भाईचा बर्थडे होता ना, आम्ही बर्थडेसाठी गाडी पूजा आणली होती. तर गाडीच्या इथं पूजा चाललेली आहे. तर देवळातून मी हार घेऊन बाहेर आलो. तर तुम्ही विचारत असता की गाडी कोणती आहे, तर गाडी ही आहे. तर गाडी आपली RX 100 एकदम दाबातली गाडी. तर शेवटी दाजींच्या हस्ते नारळ फोडून गाडीचं पूजन संपूर्ण झालं. आणि त्यानंतर आम्ही गेलो राईडवर. तर मी राईडवर गेलो या पप्पू शेडवर, आमच्या इथले रील स्टार मेकर आहे. तर इथनं आलो ओमकार बाईच्या घरी. तिथं जाऊन पहिल्यांदा सकाळ नाश्ता पोहे खाल्लं. तर आमच्या सगळ्यांचं पोहे खाऊन झालं तरी अजून पोहेच खातोय, उभं राहून पोहे खातोय. पण त्यानंतर आम्ही झालं गावात येडा मारायला गेलो, गाडीचा आवाज काढला. त्यानंतर ओमकार बाईसाठी केक आणि फटाकडे आणाय मी आलो बाहेर. चला गोविंद शेठ, चला गोविंद शेठचे आलो केक घ्यायला. त्यानंतर आम्ही गोविंदबाईच्या केक शॉपीत गेलो. गोविंदबाईची केक शॉप एक आमची इथली एक चांगली प्रसिद्ध केक शॉपी आहे. तर तिथनं आम्ही केक घेतला आणि बाहेर गेलो. तर बाहेर गेल्यानंतर ओमकार बाईची इथे गेल्यानंतर RX 100 जो आम्ही आवाज काढला. गाणं डायलॉग काय होता? हा अभ्यास करून इकडे 74 पडतंय, अभ्यास न करता इकडे 60 ना 60. त्यानंतर आमचा गणेश भाई म्हणला की ओमकारला काढा बाजूला, माझा बर्थडे करून टाका चला. त्यानंतर मंडळी कापला केक आपल्या अध्यक्षांचा. तर ओमकार भाईचा बर्थडे एकदम जोरात झाला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.